जो आपला कुटुंबाचा धुरा सांभाळतो त्या व्यक्तीला त्या सत्य मर्यादाचा आचरण तो स्वतः करतो किंवा नाही, आणि त्या सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण माझ्या परिवारामध्ये होतो किंवा नाही, त्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे त्या परिवारातला जो मुख्य व्यक्ती आहे, सेवक आणि सेवकिनी, ज्या सेवक आणि सेवकिनी ज्या दुःखामुळे ह्या मार्गात प्रवेश केलेला आहे, त्या दुःखातला आठवणीत ठेवून की मी या मार्गात येण्याच्या आधी कुठल्या परिस्थितीमध्ये होतो, माझा जीवनमान कुठल्या स्तरावर होता, त्या परिस्थितीला पाहून आपण विचार करावा, ह्या मार्गात मी प्रवेश केल्यानंतर माझ्या परिवारामध्ये कुठपर्यंत परिवर्तन झालेलं आहे, माझ्या विचारांमध्ये कुठपर्यंत परिवर्तन झालेलं आहे, माझ्या मुलाबाळांमध्ये कुठपर्यंत परिवर्तन झालेलं आहे, आणि माझ्या नातेवाईकामध्ये माझ्या काय मान सन्मान आहे, माझ्या गावामध्ये माझा काय मान सन्मान आहे, ह्या सर्व गोष्टींचा त्या कुटुंब प्रमुखांनी विचार करण्याचा गरजेचा आहे। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम, परमात्मा ह्या मासिक चर्चा बैठक मध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझे प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझे प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे, त्यांना माझे प्रणाम। तसेच ह्या चर्चा बैठकीला आवर्जून उपस्थित झालेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि उपस्थित मार्गदर्शक मंडळी आणि उपस्थित मंच, तसेच उपस्थित सर्व सेवक सेवकिनी, बाळगोपाळ सर्वांना नमस्कार। नमस्कार। महान त्यागी बाबा झुमदेवजींनी आम्हा सर्व सेवकांना एकता ठेवण्याचे त्यांनी एक निश्चय दिला आहे आम्हाला, आणि सर्वप्रथम आपल्याला भेदभाव मिटवण्यासाठी सांगितलेला आहे। भेदभाव आपल्या मनात कुठल्याही सेवकाविषयी, हा सेवक शिकलेला सेवक आहे, शिक्षित अशिक्षित, गरीब असो अमीर असो, स्त्री असो पुरुष असो, बाल सेवक असो किंवा जुना सेवक असो, कार्यकर्ता असो, सर्वांना एकच विनंती आणि प्रार्थना दिलेली आहे। आता आपण प्रत्येक गावोगावी आपण चर्चा बैठक घेतो, चर्चा बैठकच्या माध्यमातून आपल्याला शिकण्यासाठी मिळतात। त्याचप्रमाणे आपण सेवक संमेलन सुद्धा घेत असतो। सेवक संमेलन मध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपले जे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत, सेवक आहेत, ते सर्व आपल्याला ह्या मार्गाविषयी आपल्याला भरपूर काही गुण देत असतात। आता आपण अशिक्षित आहोत, अज्ञानी आहोत, आणि ह्या मार्गात प्रवेश केल्यानंतर शेवटपर्यंत आपल्याला शिकायचंच आहे। इथं कोणी शिकवण्यासाठी येत नाही, फक्त शिकण्यासाठी येतो, आणि मानव असा प्राणी आहे की जो मरेपर्यंत शिकेल तरी त्याला अपुरा आहे। तर मानवामध्ये मोह माया अहंकार आणि क्रोध हे नाहीनाट करण्यासाठी महान त्यागी बाबा झुमदेवजीने आपल्याला वारंवार सांगितलेले आहे। तर ते मोहमाया अहंकार ज्यामुळे आपला परिवाराचा, आपला जीवनाचा, आपल्या मुलाबाळांचा नाश होऊ शकतो, त्याच गोष्टींचा नाहीनाट करण्यासाठी भगवंतांनी, बाबांनी आपल्याला मार्गदर्शनात वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। तर ते जे वाईट विचार आहेत, वाईट व्यसन आहेत, ज्या वाईट विचारांमुळे, ज्या वाईट गोष्टींमुळे आपला परपंच खालावतो, आपला जीवनमान खालावतो, ज्या वाईट विचारांमुळे आपला परिस्थिती उंचावत नाही, आपल्या मुलं बाळांना आपण चांगले विचार देऊ शकत नाही, आपल्या मुलं बाळांना आपला चांगला खाऊ देऊ शकत नाही, त्यांना चांगल्या ठिकाणी आपण नेऊ शकत नाही, अशा जे वाईट विचार आहेत किंवा वाईट व्यसन आहेत, त्या वाईट व्यसन त्यांना सोडण्यासाठी बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर ते वाईट व्यसन आपल्याला सोडता आला पाहिजे। वाईट व्यसन आपण सोडलो, पहा आपल्या जीवनामध्ये सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सत्य मर्यादा प्रेमाच्या आपण आपल्या परिवारामध्ये सर्वप्रथम जो मुख्य व्यक्ती आहे, जो आपला कुटुंबाचा धुरा सांभाळतो, त्या व्यक्तीला त्या सत्य मर्यादाचा आचरण तो स्वतः करतो किंवा नाही,
आणि त्या सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण माझ्या परिवारामध्ये होतो किंवा नाही, त्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे. त्या परिवारातला जो मुख्य व्यक्ती आहे, सेवक आणि सेवकिनी, ज्या सेवक आणि सेवकिनी ज्या दुःखामुळे ह्या मार्गात प्रवेश केलेला आहे, त्या दुःखातला आठवणीत ठेवून की मी या मार्गात येण्याच्या आधी कुठल्या परिस्थितीमध्ये होतो, माझा जीवनमान कुठल्या स्तरावर होता, त्या परिस्थितीला पाहून आपण विचार करावा. ह्या मार्गात मी प्रवेश केल्यानंतर माझ्या परिवारामध्ये कुठपर्यंत परिवर्तन झालेलं आहे, माझ्या विचारांमध्ये कुठपर्यंत परिवर्तन झालेलं आहे, माझ्या मुलाबाळांमध्ये कुठपर्यंत परिवर्तन झालेलं आहे, आणि माझ्या नातेवाईकामध्ये माझ्या काय मान सन्मान आहे, माझ्या गावामध्ये माझ्या काय मान सन्मान आहे, ह्या सर्व गोष्टींचा त्या कुटुंब प्रमुखांनी विचार करण्याचा गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच मग आता भेदभावचा गोष्ट आला, तर भेदभाव म्हटला तर हा आपला मानव धर्म सेवकांची एक कुटुंब आहे. ह्या कुटुंबामध्ये प्रत्येक सेवक आपला परपंच चांगला चालवण्यासाठी, आपला कुटुंब चांगला करण्यासाठी, आपल्या कुटुंबातले दुःख दूर करण्यासाठी ह्या मार्गात जोडलेला आहे. तर त्या सेवकांनी आपला सेवक बंधू आहेत, त्या सेवकांनी कुठेही निंदा करू नये, आपल्या सेवकाच्या प्रती कुठेही निंदा करू नये, आणि कुठेही आपल्या सेवकाच्या प्रती इकडे तिकडे जे वाईट विचार असतात ते सांगू नये, जेणेकरून आपल्या मार्गाच्या बदनामी होणार नाही. जर माझ्या मनामध्ये काही वेगळे विचार असतील दुसऱ्या सेवकाविरुद्ध, तर त्या विचारांचा मला खुलासा करता आला पाहिजे. मी आपल्या सेवकामध्ये त्या विचारांचा खुलासा केल्यानंतर त्या खुलासा होईल, आणि त्या खुलासामध्ये माझ्याकडून जर चुकी झाली असेल तर तो मला माफी मागता आला पाहिजे, किंवा समोरच्या सेवकाकडून चुकी झाली असेल तर त्याला माफी मागता आला पाहिजे. आपण नमलं पाहिजे एक दुसऱ्याला, आपण मर्यादाचा उल्लंघन केलं नाही पाहिजे. मर्यादा आपण पाळलो तर त्या ठिकाणी आपोआपच प्रेम निर्माण होईल आणि सर्व सेवकांची एकता राहील. कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी, कुठलाही विचार ठेवण्यासाठी आपण एकतेने कार्य करू तर तो आपला कार्यक्रम सुरळीत पार पडतो, आणि अनेक वाल्याला दिसून पडतो की नाही, सेवकामध्ये एकता आहे, एकता में ही ताकत है, एकता में ही शक्ती है, एकता में ही मान है. हा प्रत्येक ठिकाणी कितीतरी लोकांनी बोललेला आहे. तर हा एकता टिकवून ठेवण्याची आपल्या नैतिक जिम्मेदारी आहे. जोपर्यंत आपण हा मार्गातले सेवक जीवात जीव आहे तोपर्यंत आपल्याला हे एकता टिकवण्याची गरज आहे, आणि एकता सर्व सेवकांनी टिकवण्याचे प्रयत्न कराल, मी पण करीन. आणि वेळेला महत्व देऊन, वेळेच्या भान ठेवून, आणि मंचावर बोलणारे खूप सारे आहेत, सर्वांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, सर्वांना काहीतरी प्रसाद घेता आला पाहिजे, ह्याकडे माझ्या लक्ष देऊन मी आपल्या 2 शब्दांना इथंच थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.